नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घड्याळ हे बुद्धिमत्तेमधलं हे प्रकरण आहे आणि घड्याळ या प्रकरणावर आपण वेगवेगळे टाईप आहे त्याच्यामधले आपण प्रश्न पाहणार आहोत। घड्याळ या प्रकरणामध्ये बरेच टाईप आहेत आणि त्याचं हे कारण आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट आपल्याला समजावं लागतील। ते सगळ्या कन्सेप्ट आपण समजणार आहोत। सर्वात पहिले तर हे लक्षात घ्या की घड्याळ हे प्रकरण पाहताना आपण कोणतंही सूत्र वापरणार नाही। तो अंशाचा जो कोन काढायचा आहे तो जर प्रॅक्टिस झाली तर तुम्ही त्याचं उत्तर ओरली काढू शकता, तोंडी उत्तर त्याचं काढू शकता। त्यासाठी फक्त आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल आणि सर्वात पहिले आपल्याला पाहावं लागेल घड्याळ ही काय कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये टाईप किती आहेत, बरोबर आहे। तर एक घड्याळ 10 सेकंद मागे चालते, एक घड्याळ 1 मिनिट पुढे चालते, एक घड्याळ 10 सेकंद मागे चालते, दुसरी 20 सेकंद मागे चालते। दोन्ही घड्याळ सोबत सुरू केल्या तर 10 तासानंतर त्यांच्यामध्ये फरक किती असेल, तास काटा पूर्व दिशा दाखवते, मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल, असे बरेचसे टाईप त्याच्यामध्ये आहे। चला आता आपण कन्सेप्ट सुरू करू। घड्याळ हे प्रकरण आपण पाहत आहोत। सगळ्यांना माहित आहे की घड्याळ जी आहे ती कशा प्रकारची असते, तर ती असते सर्कल, बरोबर आहे। म्हणजे वर्तुळा टाईप जी आहे ती घड्याळ असते आणि आपल्याला माहित आहे एक कोणतंही वर्तुळ जे तुम्हाला गोल दिसत आहे तर हे किती अंशाचं असते, 360 अंशाचं असते, बरोबर आहे। किती अंशाचं असते, 360 अंश असते। मग आता याच्यामध्ये किती वाजतात म्हणजे याचा अर्थ किती तासाची अरेंजमेंट याच्यामध्ये केलेली असते, बरोबर, किती 12। तर याला जर आपण 12 ने डिवाइड केलं, बरोबर आहे, जर 12 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येईल, 12×36 म्हणजे याचा अर्थ किती, 30 अंश। एक तास म्हणजे किती आला, 30 अंश। आणि हेच त्याच्या मागचं लॉजिक आहे की जेव्हाही आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांच्या मधला कोन विचारतात तेव्हा आपल्याला याचा फायदा होईल आणि तो कसा होईल पहा। उदाहरणार्थ आपल्याला एक प्रश्न दिला, बरोबर आहे, प्रश्न असा दिला की 4 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, बरोबर आहे। मग आता मी हे घड्याळनुसार त्याला दाखवतो, बरोबर आहे। तर हे 4 वाजले म्हणजे हा कुठं असेल, 12 वर, बरोबर आहे। आणि हा जो तास काटा आहे हा कशावर असेल, 4 वर। तर आपल्याला काय विचारलं, 4 वाजले तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल। आता किती अंशाचा कोन असेल याला 3 पद्धती आहेत। पहिलं, बरेच लोक याला सूत्र लावतात। पहिला काय आहे, सूत्र जे आपण बिलकुल वापरणार नाही मॅथ्स मध्ये, रिझनिंग मध्ये, बरोबर आहे, सूत्र आपण वापरत नाही। दुसरं, काही लोक याला काउंट करतात, जसं की मी काय सांगितलं, 1 तास म्हणजे किती अंश, 30, 30 30 30 30 असं त्याला काउंट करतात। पण ही पद्धत आता चालेल, पण त्याला कधी चुकीचं होईल, ज्यावेळेस आपल्याला ही वेळ देतील बघा 3:49 ते काउंट करायला ते अडचणीचं काम आहे। दुसरं, आता मी तुम्हाला घड्याळच्या सहाय्याने सांगत आहे, तुम्ही परीक्षेमध्ये घड्याळ ही डायग्राम काढसाल का, नाही, डायग्रामचं काम नाही, डायरेक्ट कसं उत्तर येईल लक्ष द्या। पहिले तर आपण बेसिक पाहू की हा जो कोन आहे, बरोबर आहे, तर याला कितीने गुणलं, 30 ने, कारण 1 तास, बरोबर आहे, 1 2 3 4 4 तास, 30 गुणिला 4 किती, 120। तर आपलं उत्तर किती आलं, 120 अंशाचा कोन झाला, बरोबर आहे। पण समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न दिला की 4 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन येईल आणि ऑप्शन आपल्याला 120 नाहीच आहे, तर मग याचा अर्थ उत्तर काय असेल। कारण आपण शिकलो 1 तास म्हणजे किती अंश, 30 अंश, पण ऑप्शन 120 नाही आहे, मग उत्तर काय असेल, तर ती कन्सेप्ट समजा। कारण हा जो आपल्याला 120 जे उत्तर आलं, हा जो कोन आहे तो हा कोन भेटला आणि आपल्याला जो आहे तो बाहेरचा जर ऑप्शन मधला कोन असला तो माहित असला पाहिजे। म्हणजे ही सर्कल कितीची असते, 360 अंश, बरोबर आहे। मग आता 120 अंश नाही तर आपण हा अंतर कोण आहे, हा काय आहे, बाह्य कोन आहे, तर आपल्याला ऑप्शन मध्ये बाह्य कोन देऊ शकतात, कारण हा पण अँगल आहे, बरोबर आहे, हा पण अँगल आहे, आपल्याला 120 नाही, तर याला काय करतात, 360 मधून किती वजा करतात, 120 वजा करतात, बरोबर आहे। तर उत्तर किती येईल सांगा, 240 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। तर 120 ऑप्शन मध्ये नाही तर काय यायला पाहिजे, 240। आता इथंही वजाबाकी करायचं काम नाही, बरोबर आहे। उदाहरणार्थ पहा, मी 2-3 उदाहरण सांगतो। तुम्हाला सांगितलं घड्याळमध्ये 5 वाजले, घड्याळमध्ये किती वाजले, 5,
आपल्याला विचारलं तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन होईल. आता घड्याळ पाहायचं काम नाही. 5 गुणिला किती 30, 3 5 15 किती उत्तर येईल 150. बरोबर आहे. 5 वाजता तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल 150. पण जर 150 ऑप्शन मध्ये नाही तर ते वजाबाकी करू नका. फक्त एवढं सांगा की कारण तास किती आहेत 12 आहेत, इथं किती दिले आहेत 5. 5 मध्ये काय मिळवलं म्हणजे 12 येतील. 5 आणि 7 12. जर 150 नसतील तर 7 ला किती निगुणा 30 निगुणा 7 21 म्हणजे आपलं उत्तर किती येईल 210. बरोबर आहे. उत्तर किती येणार आहे 210. काय केलं पुन्हा एकदा लक्ष द्या. जर 5 वाजता विचारलं तर 30 गुणिला 5 किती झाले 150. पण तुम्हाला 150 ऑप्शन मध्ये नाही आहे तर काय करायचं 5 अधिक किती म्हणजे 12. 5 आणि 7 12. तर 7 ला 30 ने गुणलं तर काही 210. कन्सेप्ट ही आहे की या दोघांची बेरीज किती पाहिजे 360. दोघांची बेरीज किती पाहिजे 360. बरोबर आहे. चला दुसरा एखादा प्रश्न पाहू. 8 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल सगळ्यांना माहित आहे. गुणिला किती 30. बरोबर आहे. गुणिला 30. तर काय करू आपण 8 त्रिक 24 म्हणजे उत्तर किती 240. 240 उत्तर आलं. बरोबर आहे. ऑप्शन मध्ये असलं 1 मार्क मिळाला. पण ऑप्शन मध्ये नाही तर सोपी आयडिया सांगितली. 8 अधिक किती म्हणजे 12. 8 आणि 4 12. मग याला कशाने गुणा 30 ने गुणा. तर 4 त्रिक 12 म्हणजे उत्तर किती 120. बरोबर आहे. हीच कन्सेप्ट आपल्याला लागू पडेल आणि त्यावरूनच आपल्याला उत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे. बरोबर आहे. ही झाली कन्सेप्ट. आता पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला याच्यामधली कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे आणि ती कन्सेप्ट काय आहे ते आपण पाहू. बरोबर आहे. काय दिलेलं आहे प्रश्न आपल्याला एक दिला. 5 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आताच आपण प्रश्न पाहला. आता पहा 5 वाजले तर काय करसाल. आता सांगितलं होतं किती ने गुणसाल 30 ने. बरोबर आहे. तर 5 गुणिला किती 30. 3 5 15 किती 150. आणि जर ऑप्शन मध्ये नसेल तर 5 अधिक किती 12. 5 आणि 7 12 गुणिला किती 30. तर उत्तर किती येईल 210. ही कन्सेप्ट काय झालं आपण आताच पाहिली आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. ठीक आहे. आता जर याला डायग्राम काढली काउंट केलं तर आता थोडंसं कठीण होईल. काय विचारलं 7 वाजून 20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन बनेल. स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचं काय आहे की तुम्ही किती कन्सेप्ट समजून तो प्रश्न सॉल्व्ह करता. बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये गणित हा विषय कधी पाठ करत नसतात. तो विषय कधी लक्षात ठेवत नसतात. कन्सेप्ट आपल्याला त्यामधली समजली पाहिजे. मी आता हे सांगत आहोत की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. जर तुम्ही खरोखर प्रॅक्टिस केली तर 5वा प्रश्न तुम्ही ओरली सॉल्व्ह करायला पाहिजे. कोणतं सूत्र न लावता ओरली उत्तर तुम्ही काढेल. बरोबर आहे. आता प्रश्न पहा. प्रश्न दिला 7 वाजून किती 20. बरोबर आहे. प्रश्न आपल्याला दिला 7 वाजून 20 मिनिटं ही आपल्याला वेळ दिली आणि आपल्याला विचारलं काय तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. पहा काय करायचं. सुरुवातीला समजून घ्या. लिहायचं 7 किती वाजले 7 वजा हे जे 20 आहे याला प्रत्येक वेळी 5 ने भागायचं आहे. 5 ने भागायचं शॉर्टकट काय असते एका संख्येनंतर पॉइंट ठेवून काय करायचं डबल. बरोबर आहे. म्हणजे इथं पहिला प्रश्न आहे तर मी हे फक्त एकदा पॉइंट देतो नंतर ओनरही करू. 2 ची डबल किती 4. याचा अर्थ किती आले 3. आता मी जे हे केलंय हे काय केलं हे मी समजून सांगतो काय केलं. आपल्याला 7 वाजून 20 मिनिटं आहेत तर 7 वाजता जो काटा आहे बरोबर आहे आणि 20 चा जो 20 म्हणजे काय 5 चूक 20 हा काटा कितीवर असेल 4 वर. तर हे किती तासाचं तासामध्ये मोजलं तर हे किती तासाचं अंतर आहे 3. मग त्याला डायग्राम काढसाल का नाही ते ओरली होते. 7 मधून 4 गेले 3. 1 तास म्हणजे किती अंश 30. याला नेहमी 30 ने गुणा. 30 त्रिक किती 90. बरोबर आहे. किती झाले 90. आणि मिनिट आपल्याला ओरिजिनल किती आहेत 20 आहेत. मिनिट किती आहेत 20 आहे. जर हे 20 मिनिट आहे तर प्रत्येक वेळी काय करा मिनिटचे अर्धे किती 10 आणि लिहून घ्या. काय करा 10 आणि लिहून घ्या. आता आपल्याला उत्तर भेटेल. त्याच्या अगोदर एक प्रिकॉशन घ्यायची की काय समजायचं की हा इम्पॅक्ट काय आहे. इम्पॅक्ट म्हणजे काय मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा केली तर त्याला काय म्हणतात पॉझिटिव्ह. आणि जर
लहान संख्येमधून मोठी संख्या वजा केली तर त्याला म्हणतात निगेटिव्ह इम्पॅक्ट. इम्पॅक्ट आपला पॉझिटिव्ह आहे, कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली. जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली, इम्पॅक्ट जर पॉझिटिव्ह असेल तर काय करा, प्लस. हे कॉमन आहे की जेवढे मिनिट ओरिजिनल आहे त्याचे काय करायचे, अर्धे. 90 अधिक 10 किती, 100. याचा अर्थ 7:20 किती अंशाचा कोन बनेल, 100 अंशाचा कोन बनेल. 7:20 किती बनेल, 100 अंशाचा कोन बनेल. काय केलं, 2 ची डबल 4, 7 मधून 4 गेले 3, 30 ने नेहमी गुणायचं आणि जे मिनिट आहे त्याचे अर्धे करायचे. सूत्र लावल्यापेक्षा ही सर्वात सोप्या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. जर समजलं असेल तर बघा पुढचा प्रश्न मी लिहितो. प्रश्न आपल्याला दिला 5 वाजून 10 मिनिटाला कशा प्रकारे उत्तर काढायचं. 5 वाजून 10 मिनिट आणि तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, फक्त एवढं करा. 5 लिहा वजा या पॉइंट द्या, 1 ची डबल किती 2, किती उरले 3 गुणिला नेहमी काय करा 30. उत्तर किती आलं 90 आणि मिनिटाचे अर्धे करा. मिनिट किती आहेत 10 आहेत, 10 चे अर्धे किती 5. फक्त प्रश्न आहे की हे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. 5 मधून 2 गेले, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे, काय करा प्लस. 90 आणि 5 किती 95, किती अंशाचा कोन 95. बरोबर आहे. काय कठीण आहे याच्यामध्ये, काहीच नाही. तुम्हाला घड्याळबद्दल काही माहिती नाही तरी तुम्ही ओरली उत्तर काढू शकता, कारण की हे सोपी आहे. याला सूत्र नाही, याला कन्सेप्ट आहे. आणि ती कन्सेप्ट हे आहे की हे 3 तासाचा फरक येतो. जे काटे आहेत, जे तासामधले जे गॅप आहेत हे 3 आहेत आणि त्याला 30 ने गुणलं 90 आणि जो नंतरचा गॅप राहील 5 वाजून 10 मिनिटं, बरोबर आहे, जो गॅप राहील तर तो गॅप म्हणजे काय 5 अंशाचा कोन बनेल. बरोबर आहे, समजलं असेल. आता पुढचा प्रश्न मी सांगतो, उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. पहा आता तुम्ही प्रयत्न करा. प्रश्न तुम्हाला दिला 10 वाजून, बरोबर आहे, प्रश्न आपल्याला दिला 10 वाजून 30 मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल, 10:30. 10 वाजून 30 मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल. काय करा 10 लिहा आणि हे 10 लिहिल्यानंतर काय करा नेहमी मायनस करा. जे मिनिट आले पॉइंट द्या आणि डबल करा. 3 ची डबल किती 6, बरोबर आहे. किती उत्तर आलं 4 गुणेला किती 30, किती उत्तर येईल 120. बरोबर आहे, उत्तर किती येईल 120. काय करा मिनिटाचे अर्धे लिहून घ्या. 30 मिनिट आहे त्याचे अर्धे किती 15. आता बघा इम्पॅक्ट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. 10 मधून 6 गेले म्हणजे इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे. तर काय करा प्लस 120 आणि 15 किती 135. तर उत्तर किती येणार आहे 135 अंश. हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येईल. आता जर तुम्हाला 3 प्रश्न समजले असतील आणि कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं असेल तर तुम्हाला हा प्रश्न ओरली यायला पाहिजे. बरोबर आहे, प्रयत्न तुम्ही करा काय उत्तर येईल. बरोबर आहे, प्रश्न तुम्हाला दिला पहा 7 वाजून 30 मिनिट म्हणजे 7:30 ही वेळ आहे. ओरली प्रयत्न करा. बरोबर आहे, काय उत्तर येईल मी सांगतो ओरली कसं होईल. 7 वजा 3 ची डबल किती 6, 7 वजा 6 किती उरला 1. सांगा याला काय ओरली होते, काही कठीण नाही आहे. या 3 ची डबल किती 6, 7 मधून 6 गेले किती उरला 1. 1 म्हणजे किती, 1 म्हणजे किती पाहिलं होतं आपण 360 भागीला 12. 1 तास म्हणजे किती 30 अंश. तर किती झाले 30. 7 मधून 6 गेले इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे. तर मिनिटाचे अर्धे प्लस करा. बरोबर आहे 30 आणि या 30 चे अर्धे किती 15. तर आपलं उत्तर आलं. समजलं नसेल तर लक्ष द्या काय करायचं. 7 वजा 3 ची डबल किती आहे 6, किती उरला 1. याला किती निघुणा 30. उत्तर किती येईल 30. बरोबर आहे, उत्तर येणार आहे 30. काय करा मिनिटाचे अर्धे करून घ्या किती 15. इम्पॅक्ट कसा आहे पॉझिटिव्ह आहे. 30 आणि 15 किती 45. तर आपलं उत्तर किती येईल 45 अंश. हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येईल. बरोबर आहे. अर्धवट शॉर्टकट किंवा अर्धवट नॉलेज जर घेतलं ते कधीही घातक असते. मग आता आपल्याला पूर्ण नॉलेज घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण घड्याळाची कन्सेप्ट शिकायची आहे. आपल्याला फक्त हे शिकायचं नाही की शेवटी 20 आणि 5 असेल तरच काय, आपल्याला हेही ओरली येते. प्रॅक्टिस फक्त आपल्याला लागेल. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला 8 वाजून 48, बरोबर आहे, किंवा 49 मिनिटाला किती अंशाचा कोन होईल,
हेही आपल्याला सॉल्व्ह करता येईल. यालाही शॉर्टकट आहे आणि तो इतका सोपी आहे जो मी अगोदर सांगितला. त्याच्या अगोदर आपल्याला हे पाहावं लागेल की कशा प्रकारे आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. तर आता पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा कठीण संख्या असेल, म्हणजे जसं सांगितलं 8:49 त्यावेळेस काय करायचं, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.